धाराशिवच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय वैद्यकीय संचालकाच्या संकुलाच्या बांधकामासाठी 403.89 कोटींच्या रकमेला प्रशासकीय मान्यता मिळाली। लवकरच निविदा प्रक्रिया राबवून नवीन जागेत महाविद्यालयाचं संकुल साकारलं जाणार आहे। मित्रचे उपाध्यक्ष आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी ही माहिती दिली आहे। साताऱ्यात परिवहन कार्यालयाच्या अनागोंदी कारभाराविरोधात मनसे आक्रमक झाली आहे। हे कार्यालय भ्रष्टाचाराचा अड्डा झाला असल्याचा आरोप मनसेचे जिल्हाध्यक्ष युवराज पवारांनी केलाय। 8 दिवसात कार्यपद्धती बदलली नाही तर मनसे स्टाईलने आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला। यवतमाळ शहरासह संपूर्ण जिल्ह्यात उन्हाचा पारा चढाच राहतोय। बाजारात विक्रीस आलेले माठ खरेदी करण्यासाठी नागरिक गर्दी करतायत। 2 दिवसांपासून उन्हाचा पारा चांगलाच चढलाय। तापमानाने 42 ओलांडल्यानंतर उन्हाळी वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली आहे। बाजारपेठेत जाण्याचं पाहायला मिळतं। भंडाऱ्याच्या विद्यार्थ्यांचं स्वप्न साकार झालंय। हे सगळे विद्यार्थी विमानातून थेट इस्रोला भेट देण्यासाठी निघाले। अत्यंत गरीब दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनी सहकारी शाळेत शिक्षण घेतात। त्यांनी साधी रेल्वे सुद्धा कधी पाहिली नाही। अशा विद्यार्थ्यांना विमानातून प्रवास करण्याची संधी मिळते। वाढणारं तापमान आणि पर्यायाने वाढणाऱ्या पाणी मागणीवर पर्याय नसल्यानं अंबरनाथमध्ये पाणी कपात लागू करण्यात आली आहे। अंबरनाथ पूर्वेत चक्राकार तर पश्चिमेत 1 दिवसाआड पाणी कपातीचा निर्णय घेतलाय। त्यामुळे अंबरनाथकरांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलंय। भिवंडीत मानकोली भागात मुख्य जलवाहिनीची पाणी गळती बंद करणं तसंच अनधिकृत नळ जोडण्या खंडित करण्यात येणार आहेत। त्यामुळे बुधवारी सकाळी 9 ते रात्री 9 दरम्यान घोडबंदर रोड, लोकमान्य नगर, वर्तक नगर, साकेत, ऋतुपार्क, कारागृह परिसर, गांधीनगर, रुस्तमजी, मुंब्रा आणि कळवा शहरात काही ठिकाणी भागात पुरवठा 12 तासांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे। जळगावात गेल्या वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला। त्यामुळे बहुतांश प्रकल्प ओसंडून वाहिले। मात्र आवर्तनातून पाण्याचा वारेमाप वापर आणि बाष्पीभवनाचा वेग वाढला। त्यामुळे गिरणाचा जलसाठा 33 तर हतनूरचा जलसाठा 60% आला। त्यामुळे पाणी पुरवण्यासाठी प्रशासनाला कसरत करावी लागणार आहे। चाकडमधील तसेच शेजारील गावांना, वाड्या वस्त्यांना गेल्या अनेक वर्षांपासून तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। यावर तोडगा काढण्यासाठी ग्रामपंचायतींना अपयश येतंय। त्यामुळे धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। गुहागर विजापूर मार्गावरील कुंभारली घाटात स्विफ्ट डिझायर गाडी दरीत कोसळून भीषण अपघात झाले। यात नायब तहसीलदार रविकिरण कदम गंभीर जखमी झाले। त्यांना अधिक उपचारासाठी तातडीनं कराडला हलवण्यात आले। त्यांनी गाडीतून उडी मारल्यानं सुदैवाने प्राण वाचले।